सकाळीच ना स्किन केअर साठी आज वेळ काढलेला होता. म्हटलं बर्फानं ना जरा थोबाड घासून घ्यावं. तेवढ्यात लक्षात आलं स्टिकरवाला आरसा आणलेला आहे. म्हटलं तो आधी लावून घ्यावा, म्हणजे कसं आरशात बघून थोबाड घासेन. पण ह्या आरशामध्ये तोंड असं दिसत होतं ना, काही समजायचंच बंद झालं. जवळ गेल्यानंतरच ना याच्यामध्ये व्यवस्थित दिसत होतं. असं मी बर्फानं ना थोबाड घासाय चालू केलं होतं आणि चिमणीला ना मध्ये मध्ये करायचं होतं. स्किन केअर केलं आणि चिमणीच्या पप्पांना ना चहा बनवून दिला. तसं मी ना 2 दिवस झालं व्हिडिओच अपलोड केले नाही. कंटाळाच तेवढा आला होता मला. म्हटलं एवढी धावपळ करून काय भेटणार आहे, थोडासा आराम करावा, म्हणजे जीवाला बी तेवढंच बरं वाटेल. इथे चिमणीच्या पप्पांनी ना कपड्याचा नुसता खिळाच टाकला होता धुवायला, कारण का त्यांनी काढला होता सगळा राडा. घरामध्ये राडा काढल्यानंतर सगळ्यात जास्त खुश कोण असतं माहित आहे ना? चिवताय. अर्धी कपडे तर मीच धुतले होते, जीन्स वगैरे चिमणीच्या पप्पांच्यासाठी बाकी ठेवले होते. एवढ्यात आले चिवतायला भेटायला छोटे पंखे. राडा उरकून ना चिमणीचे पप्पा बसले होते चिमणीची नख काढायला. आणि सगळं आवरल्यानंतर ना चिवतायला सुद्धा मस्त असं रेडी केलं होतं, कारण का भाजीपाला आणण्यासाठी ना बाजारात जायचं होतं. आणि तशी उद्या जयंती आहे, त्यामुळे आमच्या इथे तर जयंतीची मस्त अशी तयारी सुद्धा झालेली आहे. तसं चाललं होतं भाजीपाला आणण्यासाठी. चिमणीच्या पप्पांना बोललं ना तुम्ही घेऊन या, तर ह्यांनी काय ना काय विसरून येतात. म्हटलं ना मला चुना लावत असते सारखं. आता तिथे गेल्या गेल्या ना कच्चे आंबे दिसले, मग काय घ्या म्हटलं 1-2 किलो. गावाकडे आंबे तर डजनावर असते, तिथं आल्यापासून या किलोची सवय लागली. आज ना चिवतायना भाजीपाला घेताना ना अजिबात दमवलं नाही, गपचूप उभा राहिलेली होत. नाही तर दरवेळी टॅन पॅन करत असते, काय घ्यायचं काय नाही सुधरतच नाही मग तिच्या नादात. भाजीपाल्यासोबत ना थोडेसे फ्रूट सुद्धा घेतले होते. आल्या आल्या ना पिकलेला आंबा कापला तर अजिबात टेस्ट नव्हती त्याला. त्यानंतर आणलेली संत्री चिवतायला दिली, तर चिवताय बघा कशी खाते. त्याचा चोथा पण बहुतेक सोडणार नाही अशा टाईपनं तिने खात होती. काय नाही, संत्र्या जरा जास्तच गोड होत्या ना म्हणूनच. आता खाऊन पिऊन ना पुन्हा आम्ही गेलो चिमणीचं आधार कार्ड काढा. मागच्या वेळी तिचा जन्म दाखला चुकला होता, पण आता सगळं व्यवस्थित करून ना तिचं आधार कार्ड काढून घेतलं. आणि तिथे बाजूलाच ना ब्लाऊज भरायची कामं चालू होती. एवढा छान ब्लाऊज भरत होते ना ते. आणि येता येताना सबस्क्रायबर सुद्धा भेटले. चिवताईने आज खूप मोठं काम केलं होतं, त्यामुळे तिच्यासाठी ना तिचं फेवरेट आईस्क्रीम येताना घेऊन आलो आणि तिने मस्त असं एन्जॉय केलं.